प्रभाग 10 मधील जात दाखल्यावर न्यायालयीन लढाई. नगरसेवक रजपुते यांच्या उमेदवारी विरोधात अजित भोरे यांनी दिली दाद. इचलकरंजी महानगरपालिकेच्या 2026 सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 अनुसूचित जाती प्रवर्गामधील जात प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाला असून दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा शिवशाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित अशोक भोरे यांनी विद्यमान नगरसेवक व भाजपचे उमेदवार रवी रजपुते यांच्या उमेदवारी विरोधात माननीय न्यायालयात दाद मागितली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अजित भोरे यांनी रवी रजपुते यांच्या जात प्रमाणपत्राबाबत गंभीर आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी व तोंडी हरकती दाखल केल्या होत्या. मात्र छाननी प्रक्रियेत या हरकतींकडे दुर्लक्ष करून निवडणूक अधिकाऱ्यांनी रजपुते यांचा अर्ज वैध ठरवल्याचा आरोप भोरे यांनी केला आहे. हा निर्णय जाणीवपूर्वक घेतल्याचा दावा करत त्यांनी न्यायालयीन मार्ग स्वीकारला आहे. या प्रकरणाची न्यायालयाने गांभीर्याने दखल घेतली असून न्यायदेवतेवर माझा विश्वास असून मला न्याय मिळेल असा विश्वास अजित भोरे यांनी व्यक्त केला आहे. दलित समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात ही केवळ एका प्रभाराची नव्हे तर हक्काची लढाई असल्याचे त्यांनी सांगितले. वेळ पडल्यास दलित महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान अजित भोरे यांचे वकील ॲडव्होकेट शिंदे हे या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत असून उमेदवारी संदर्भातील कथित बोगस कागदपत्रे समोर आल्याचा दावा त्यांनी केला आहे. न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असून योग्य निकाल लागेल असे भोरे यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मी अजितराव अशोक भोरे बोलतो. मी प्रभाग नंबर 10 मधील मी मांगास स्वर्गीमधून निवडणूक लढवला असून माझ्या निवडणुकीच्या काळात मी माझा विरोधक रवी रजपूत यांच्या विरोधात मी छाननीच्या टायमाला मी ऑडिट म्हणजे हे घेतलो, हरकत घेतलो होतो. त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी आमच्या हरकतीची सुनावणी घेतली नाही व आमचं ऐकून घेतलं नाही आणि रविराज रजपूत यांनी वैध करून त्याची निवडणूक लढवण्यास त्यांनी हे केलं. त्यावेळेस मी परमेश्वर हरकत घेतलो, हरकत ऐकून घेतलं नसल्यामुळं आता आम्ही कोर्टात धाव घेतलेली असून कोर्टात आम्ही न्याय मागत आहे आणि सदरचा रवी रजपूत हा ओबीसी मध्ये मोडतो आणि त्यामुळे तो आमच्या मागासवर्गीयमध्ये मोडत नाही, तर ते मागासवर्गीयमध्ये उमेदवार भरल्यामुळे आम्ही कोर्टात त्याच्यावर दाद मागत आहे. आणि आमच्याकडे भरकम पुरावा आहे त्याचे, असे की रविराज अब्दुल मेरा साहेबलाल अब्दुल रजपुते हा असा पुरावा मी कोर्टात आणि अनेक पुरावे मी कोर्टात दाखल करून आम्ही कोर्टात न्याय मागत आहे. इचलकरंजी सेशन कोर्टात आमचे दावा दाखल केलेला असून अनेक भरपूर आमच्याकडे पुरावे त्यांच्या विरोधात आहेत. सदरची निवडणुकीने बेकायदेशीर लढवलेले आहे आणि त्यामुळं मागासवर्गीय जर कोण खरं असेल त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही लढवत आहे. त्यामुळे आम्ही कोर्टात दाद मागून आम्हाला न्याय मिळणार ही अशी आम्ही अपेक्षा करत आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा.